प्रेम लग्नानंतरचे पार्ट 10. ती काम करत करतच जेवत होती. तिला असं पहिल्यांदा काम करताना तो पाहत होता. कुठं माती खाल्ली, करायला गेलो एक, झालं एक. मागच्याच आठवड्यात कशी तरी नॉर्मल झालेली ती. स्वतःवर चिडत तो जेवल्यानंतर उठून निघणार तर ती पुन्हा गायब झाली. नंतर तिला शोधू म्हणत काही वेळ थोडं काम करत तो बसला. ब्रेकनंतर उरलेला सेमिनार अटेंड करून झाल्यावर आता निघायचं तर तो तिची वाट पाहू लागलेला. म्हणजे जाताना तिला सोबतच घेऊन जाता येईल या दृष्टीने. पण ती कुठे गायब झालेली देव जाणे. आणि कार स्टार्ट करणार तर ती बुक केलेल्या कॅबमध्ये बसताना दिसली. पण बाहेर येईपर्यंत ती कार निघालीही. पटकन कार स्टार्ट करत तिचा पाठलाग करू लागला आणि तिला एका ठिकाणी ओव्हरटेक करून कार पुढेच थांबवली. कारमधून उतरत जाऊन तिच्या जवळ जाऊन, सायली खाली उतर. अहो तुम्ही कार का थांबवलीत? चला बरं लवकर, उशीर होतोय, ती ड्रायव्हरला म्हणाली. 1 मिनिट, तुम्ही कार सुरू नाही करणार आहात हां, सागर म्हणाला. अरे मी कोणाचं ऐकू? माझं ऐक, सागर म्हणाला. नाही, माझं ऐकायचं आहे तू, नाहीतर पैसे मिळणार नाहीत हां, सायली म्हणाली. ओ मॅडम तुम्ही उतरा, टाईमपास करायला मला वेळ नाही. तुमची भांडणं तुम्हीच मिटवा ना, माझा का टाईम वेस्ट करताय? तूच जास्त कामदार लागून गेलास का? युजलेस. ती उतरली पण तोंड चालूच होतं. युजलेस कोणाला म्हणताय? तुला, आणखी कोणाला? तो तिला थांबवत होता. अगं जाऊ दे त्याला, तुम्ही जाओ, तो त्याला म्हणतो तशी ती सरळ चालत निघाली. सागरने धावत जाऊन तिचा हात पकडला. सॉरी ना सायली. ओके, मला उशीर होतोय. मी पण तिकडेच चाललोय ना, मी सोडतो तुला, तो तिच्यासमोर उभा राहत बोलला. थँक्यू म्हणून पुन्हा चालू लागली. सायली प्लीज, हे बघ रात्र होऊ लागली आहे, मी सोडतो तुला, प्लीज. त्याने जवळजवळ हातच जोडले. केविलवाना होत तो बोलतोय हे पाहून ती एकाच ठिकाणी थांबली. ती ऐकते हे लक्षात येताच तिच्याला हाताला धरून कारमध्ये बसवले आणि तोही बसला. थँक गॉड, ऐकलं बाबा एकदाचे हिने. आत्ताच असं तर पुढे कसं होणार? किती मनधरणी करावी लागते हिची, तो मनात बोलत होता. काय म्हणालास? कुठे काय, काहीच तर नाही. हिला कसं कळालं मी काही बोलतोय? बापरे, ही दिसायलाच नुसती सुंदर आहे, बोलणं पाहिलं तर घाबरून जाईल एखादा. हार मानणं जणू रक्तातच नाही आहे हिच्या. खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या तिला अधूनमधून पाहत तो कार चालवत होता. पूर्ण प्रवासात ती त्याच्याशी काहीच बोलली नाही. घरी पोचल्यावर उतरून निघाली. थँक्यू आणि बाय. बाय, सागरही म्हणाला आणि ती निघाली. पण मध्येच तिचा पाय मोडपला. ती पटकन तिथेच खाली बसली. तसा तो पटकन कारमधून उतरून बाहेर आला. अगं काय, एवढी कसली घाई आहे का? तिला पकडत तो बोलला. चल मी येतो वर सोडायला, आण ती बॅग माझ्याकडे. तशी दोघांची नजरानजर झाली. तिने समोर केलेली बॅग घेत तिला आधार देत ती दोघी लिफ्टजवळ आली. बघ बरं झालं ना मी सोडायला आलो ते, तो म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. तिचं असं पाहणं पाहून त्याला हसू आलं. त्याने नजर फिरवली आणि तिलाही हसू आलं. तोपर्यंत लिफ्टही आली होती. घराच्या बाहेर येताच डोरबेल वाजवली तसे बाबांनी दार उघडले. अरे अच्छा, तुम्ही दोघं एकत्रच आलाय आज. काय झालं सायली, तू ठीक आहेस ना? बाबांनी विचारले. हो, जरा पाय दुखावला गेला आत्ता खाली, सायली म्हणाली. ओ, पण सागर तू कुठे भेटला? बाबांनी विचारले. अहो मी पण सेमिनारला गेलो होतो लोणावळ्याला, सागर म्हणाला. ओ अच्छा, असं आहे का? अगं बघ कोण आलंय बाहेर, त्या आईला बोलवत म्हणाले. अरे सागर, आता आलाच आहेस तर जेवून जा, आई म्हणाली. हो,
मी पण तेच म्हणणार होतो, बाबा म्हणाले. अरे काय चाललंय काय? माझा पाय दुखावला आहे इथं. माझ्याकडे कोणाचे लक्ष आहे का? सायली म्हणाली. अगं हो का? मला काय माहिती, सांगायचं ना. थांब, गरम पाणी घेऊन आले, आई म्हणाली. सायलीचे बोलणं ऐकून सागरला हसूच आलं. बाबा, माझी कार पार्क करायची राहून गेली. हिला वर आणायच्या गडबडीत. मी आलोच. तो खाली धावतच गेला. तो कार पार्क करून वरती आला. ती गरम पाण्यात पाय बुडवून बसली होती. आता कसा वाटतोय पाय? सागरने विचारले. जरा बरा आहे. सायली उठली आणि चालण्याचा प्रयत्न करू लागली. थोडा दुखत होता, पण चालता येत होते. ती फ्रेश व्हायला गेली. चला ना, या सगळे जेवायला, आईने बोलले. ये ना तू सागर, बाबा म्हणाले. सायली ही फ्रेश होऊन बाहेर आली. डायनिंग टेबलवर त्याच्यापासून जरा दूरच बसली. तसं थोडं त्यांनी तिच्याकडे पाहिलं. इतका आकडूपणा करून काय भेटत असेल हिला? आपण आपलं जेवण करून सटकावं. अरे जेव ना तू सागर, आई म्हणाली. हो. त्यानंतर तिच्याकडे लक्ष न देता तो जेवला आणि झालं की आईबाबांचा निरोप घेऊन तिला बाय न करताच निघून गेला. हे मात्र तिला वाईटच वाटलं. जेवण झाल्यानंतर बेडवर येऊन ती पडली. हल्ली त्याच्यावर दिवस सुरू होतं आणि त्याच्यावरच संपू लागलाय. पण मी का वागते अशी त्याच्याशी? तो जवळ नसतो तेव्हा तो जवळ असावा असं वाटतं, आणि जवळ असला की त्याच्यापासून दूर राहू लागते. त्यालाही वाटलं असेल ही अशी का वागते, म्हणूनच जाताना बाय पण नाही केलं साधं त्यांनी. तसं तर अचानक सेमिनारमध्ये तो भेटला. किती भारी वाटलेलं. काय गरज होती? एकदा सॉरी म्हटलेले ना. पण नाही, लगेच म्हणाला पुन्हा एकदा म्हण, ते पण त्या अमृतासमोर. पण हे जे मला काळजीने सोडायला आला घरापर्यंत, ते खूप आवडलं मला. मेसेज करू का नीट जा म्हणून? असा विचार येताच तिने फोनमध्ये मेसेज टाईप करायला घेतला. तो 4 वेळा टाईप केलेला मेसेज 4 वेळा डिलीट झाला आणि शेवटी एक मेसेज त्याला पाठवला. गुड नाईट, टेक केअर. रीड झालेल्या मेसेजचा लगेच रिप्लाय आला. गुड नाईट, टेक केअर, यू टू. लग्नाची तारीख जवळ येऊ लागलेली. त्यासाठी दोन्ही घरच्यांनी लग्नाआधीची तयारी सुरू केली होती. कपडे खरेदी, ज्वेलरी खरेदी, लग्न हॉल, लग्नपत्रिका, बऱ्याच गोष्टी पाहायच्या होत्या. सायलीच्या घरचे स्वतःची खरेदी स्वतः आणि सागरच्या घरचे स्वतःची स्वतः अशी करणार होते. फक्त ज्वेलरी खरेदीसाठी सायलीला सागरच्या घरच्यांसोबत जावं लागणार होतं. मग ती पुढच्या आठवड्यात सागरच्या घरच्यांसोबत जाणार होती. त्याआधी या आठवड्यात सायलीचे आईबाबा बाकीची खरेदी वगैरे करून घेतात. लग्न हॉल आणि पत्रिका डिझाईन सिलेक्ट करून छापायला देतात. आज तिच्यासाठी सागरच्या घरचे जी ज्वेलरी घेणार होते तिच्या सिलेक्शनसाठी तिला जावं लागणार होतं. अजून तरी सगळं नीटचं चाललेलं, त्यामुळे ती खुश होती. व्हाईट कलरचा पंजाबी ड्रेस घालून आज पहिल्यांदाच बिंदी वगैरे लावून तिने केस मोकळे सोडले होते. आरशात शेवटचं पाहून ती बाहेर येऊन बसली. अगं सायली, किती छान दिसते आहेस तू. आईच्या या बोलण्यावर ती फक्त गोड हसली. चला, तुमचं झाले असेल तर निघायचं का, बाबांनी म्हणाले. हो हो, झालंय माझं. चल सायली, आई म्हणाली. ते लगेचच खाली आले आणि कारमध्ये बसले. आज कधी नव्हे ते सायलीला त्याला भेटायची हुरहुर लागली होती. ते सांगितल्याप्रमाणे ज्वेलरी शॉपमध्ये पोहोचले. तिथे गेल्यानंतर पाहिले तर त्याचे मॉम, डॅड, निशा एवढेच दिसत होते. हाय, कशी आहेस? निशा तिला भेटली. मी मस्त, तू? सायलीने विचारले. कशी वाटते? ती हसत विचारत होती. सायली, इकडे ये ना, मॉम तिला बोलवू लागल्या. चल, मॉम बोलवत आहेत. निशा तिला डोळे मिचकावत त्या काउंटरवर घेऊन आली. पण तिची नजर इकडे तिकडे भिरभिरत होती. काय, कोणाला शोधतेस तू?
सागर भाऊजींना ना? काय बरोबर ओळखलं की नाही? निशा म्हणाली. नाही ग, सहजच, सायली म्हणाली. मला मला सांगतेस? अगं, रमेश आणि ती पत्रिका आणायला गेलेत. आज भेटणार होते ना, सो येतीलच इतक्यात, निशा म्हणाली. सायली, बघ हां, तुला जे पसंत पडेल ते. आणि निशा आहेच मदतीला. चला बघू दे त्या दोघींना, आपण जरा बसू. त्या तिच्या आईला घेऊन तिथेच बाजूला बसल्या. त्याचे डॅड आणि बाबा ते तर केव्हाच खाली निघून गेले होते. 15-20 मिनिटे त्या दोघी ज्वेलरी सिलेक्ट करत होत्या. सागर तिच्या शेजारी कधी येऊन उभा राहिलेला ते तिला कळालंच नाही. अजून किती वेळ लागेल? सागरने विचारले. अरे, तुम्ही आलात आणि ही ज्वेलरी सिलेक्ट केली आम्ही. कशी वाटली आमची चॉईस? निशाने विचारले. छान आहे की, सागर म्हणाला. पण रमेश कुठे आहे? तो खाली आहे, बाबांसोबत बोलतोय. झालंय का आता तरी हे सर्व? हो, तुम्ही इतक्यात कंटाळात? आणि पत्रिका दाखवा ना आम्हाला, सायली पण पाहिल ना, निशा म्हणाली. माझ्याकडे नाहीत, त्या ब्रोकडे आहेत. तो बघा आला. तो तिच्या हाताला बळीच कोपऱ्याने डिवचत होता आणि इतका वेळ त्याची वाट पाहत असूनही ती त्याच्याकडे पाहत नव्हती. ही बघ पत्रिका, सागर पत्रिका समोर करत तिला म्हणाला. तिने पत्रिका घेतली आणि त्याच्यापासून दूर जात ती ओपन केली. तिच्यावर एकदा नजर फिरवली. तो तिच्या मागे आला होता. कशी वाटली सांग ना, इट्स माय चॉईस. छान आहे, पत्रिका त्याच्याकडे देत ती बोलली आणि तिथून सगळे जिथे होते तिथे जाऊ लागली. तसा त्याने तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं. अशी का करत आहेस तू? मी तुझ्या मागे येतोय आणि तू? सगळे सोबत आहेत, मला नाही जमत असं. ओके, मग चल बाहेर जाऊ. येतेस माझ्यासोबत? अरे आपण दोघेच, असं सगळ्यांसमोर? काय काय विचार चाललाय सागर? जा जरा बाहेर फिरून या, मी सांगतो त्यांना, रमेश म्हणाला. थँक्स ब्रो. तो हसत तिला म्हणाला चल. तो तिला ओढतच घेऊन खाली आला. तिचा हात हातात घेऊन ते त्याच रस्त्यावर फिरत होते. कुठे कॅफे दिसतोय का हे पाहत होता, पण नेमका त्यावेळी तिथं एकही कॅफे नव्हता. दुपारचे रखरखते ऊन आणि समोर एक आईस्क्रीम पार्लर दिसताच. आईस्क्रीम खाणार? तिने फक्त होकारार्थी मान हलवली. आत गेल्यावर एकदम थंडगार वाटत होतं. आईस्क्रीम का मस्तानी? तुला जे वाटेल ते सांग. ओके. तो कुपन घेऊन आला आणि ते दोघंही एका ठिकाणी बसले. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. कॉलेजमधील ती आणि आत्ताची ती दोघींमध्ये आपोआपच कम्पॅरिझन करीत होता. तेव्हाची ती आणि आत्ता समोर बसली. खरंच वाटे ना ही ती आहे. ती खाली पाहत होती. हा असा काय पाहतोय मला? बापरे. एवढ्यात ऑर्डर केलेली मस्तानी आली. ती संपेपर्यंत दोघंही मनातच बोलत होते. सायली, एक सांगू, तू खूप चेंज झाली आहेस. म्हणजे ते कॉलेजचे दिवस आठवले तर. तो पुढे बोलणार एवढ्यात त्याचा फोन वाजला. एकच मिनिट हा, तो म्हणाला. आणि कॉलेज हा शब्द ऐकताच तिला नको ते आठवलं आणि पुन्हा हर्ट फील करू लागली. हां ब्रो, काय रे? अरे बिल वगैरे होत आले, लवकर निघ. हो झालं, निघतोय आम्ही, सागर म्हणाला. अरे ऐक ना, तिचा काही कॉन्टॅक्ट नाहीच ना भेटला? तिचा कोणाचा कॉन्टॅक्ट ब्रो? अरे ती रे, आपली नताशा. नताशा? नाही रे, काही कल्पना नाही. रोहितला बोललोय, बघ तिचा काही कॉन्टॅक्ट बघतो का भेटतो का म्हणून. पाहू काय होते. नताशा नाव ऐकताच ती तिथून उठून निघाली. ओके ठीक आहे, म्हणजे तिला पण बोलावलं असतं लग्नाला, रमेश म्हणत होता. हो बर, मी बोलतो.
तिथं आल्यावर तुझ्याशी. फोन ठेवून तो सायलीला पाहू लागला, पण ती दिसत नव्हती. इतक्यात तर इथेच होती, अशी कशी निघून गेली? तो धावतच बाहेर येऊन तिला शोधू लागला, तर दूर ती एकटीच ज्वेलरी शॉपच्या दिशेने चाललेली. कसाबसा रस्ता क्रॉस करून तो तिच्यापर्यंत धावत आला आणि तिचा हात पकडला. अगं, काय वेडी आहेस का गं तू? अशीच न सांगता काय निघून आलीस? मी काय मूर्ख म्हणून बसलो होतो तिथं? हो, बसला असशील. मी काय करू त्याला? अगं काय, तू काय पडतेस का मधूनच? आत्ताच तर चांगला मूड होता, का अशी वागतेस? तुझ्यामुळे. आणि तुला जर वाटत असेल ना मी असं वागू नये, तर आपल्यात नताशा हे नाव नाही यायला पाहिजे. बिकॉज आय हेट हर. तिच्या डोळ्यात पाणी आणि ती जवळजवळ थरथरत होती. ती 1 मिनिट न थांबता सरळ तिथून निघून गेली. 2 मिनिटे तो तिथेच स्तब्ध झाला. नताशा, तिचा काय प्रॉब्लेम आहे हिला? आणि मी थोडीच नाव काढलं हे. एवढी का चिडते तिच्या नावाने ही? म्हणजे ही तिच्यामुळेच अशी वागते, पण का? आता तर मला शोधायलाच हवं. जे झालं ते मी विसरलोच ना, मग हिला काय होते विसरायला?